धीरेचे बाबा ऐका थोडस ऐकता का? बोल. भैरा नाही आहो मी. ऐकूनच तर राहिलो. तू जास्त ऐकून राहिलो. दुकानात नको जाऊ म्हणलं तर नाही गेलो, बसलो बापा घरीच. आता अजून काय ऐकायचं राहिलंच काय? धीरेचे बाबा चालतं का? मस्त पिक्चर पाहाले, मस्त पिक्चर पाहून येऊ 3 ते 6 आणि यायला टाइम आहे. आताच नाही येत, 8-9 वाजता येते. आपण 3 ते 6 पिक्चर पाहून येऊ शकतो. मस्त चालता का? थोडस बाहेर घुमणं बी होते आणि लय दिवसात तुमच्या संग पिक्चर पाहायला नाही गेले. हो चालता का? धैर्य त्याला घरीच ठेवतो काय? नाही हो, कसे बोलता तुम्ही? एकट्याला घरी ठेवू काय? कोणी राहिलं असतं घरी बिंदुताई गीत ठेवले असते. एकटा घरी राहीन का तो? काही बी तरी एवढी काही मी निर्दय आहे का त्याला घेऊन जाऊ ना? पागल गिकल झाली काय ललिता? काही लेकराला घेऊन पिक्चर पावाले तू पाहू तरी देईन का तो? बसू तरी देईन का तो? काहीतरी अहो पाहू देते आणि बसू बी देते, बसते तो. एवढा काही हे नाहीये, तडतड नाही करत तो, शांत आहे तसा. हो पाहू बी देते, बसते बी चुपचाप बसन तो. काही कुरकुरे बिस्किट चिप्स हे असं घेऊन जाऊ, मग तो खात राहते आणि मग खाता खाता झोपूनही जाईल लागन तर. नाही झाली तर तरी नाही. आता घरी राह म्हटलं तू. राय बापा घरी राय बाबा घरी राह. जे करतो ते कर तू. चांगलं मस्त समोसे घे बनव मस्त घरी मस्त. आणि बस ते बाहेरचं नको सांगू बा. ऊनही लय आहे, 3 वाजता झाका लागते. फालतू लेकरू बिमार पडून जाईल. नाही बाहेरचं नको सांगू. असेच आहे तुम्ही. जरा काही म्हटलं ना तुम्हाला तर नाही होते तुमचं. ऊन खाते का ऊन? त्याला झाकून झुकून नेऊन त्याला मस्त त्याच्या अंगावर देऊन साजरं. मग खायला त्याला ऊन लागते. आणि आपल्याला तुम्हाला काही मोठे काही एसीत बसून काम करता का तुम्ही? वावरातच काम करत होते ना, तुम्हाला सवय आहेच उन्हीची. चालले मोठे ऊन आहे मोठे जशी. बोरिंग ना तुम्ही, लयच बोरिंग माणूस आहे तुम्ही. बिलकुल माझ्या जीवनामध्ये एन्जॉयमेंट नाही आहे. बिलकुल मला आवडत नाही, साजरच नाही लागत बिलकुल. एक तर सासू सासरे सगळे राहते तर त्याच्या देखत काही एन्जॉय होत नाही. नुसतं घराघरात राहावं लागते. एखाद दिवशी म्हटलं कोणी घरी नाही तर चाला, तर तुमचंही नाही काम चोरानाचे जीवारच येते तुमच्या कोणतं बी काही बी. बोरिंग काम चोर नाही ते नको म्हणून मुली. हो काम चोर नाही मी काम करतो. कायचं काम करता तुम्ही? दुकानात जाऊन बसताना तेच काम आहे काय? जरासं काही म्हटलं तर कसं जीवावर येते तुमच्या. चाला म्हणतो तर. अरे बा कवून मध्ये गड्ड्यात टाकतो मला बा ललिता. आपण गेलो तिकडे पिक्चर पाहायला आणि इकडे आई बाबा आले. काय म्हणतील दादा? काय म्हणून मा पोरीची तब्येत खराब आहे, येईल पिक्चर पाहिलं सुजून राहिलो म्हणून. असं नाही होईन काय? चला अलग राहिलो असतो ते दूर आपण दूर तर गोष्ट अलग होती. पण एकाच घरात राहून त्याच्या पोरीला बरं नाही ना, आपण मजा करा पिक्चर पहा. चांगलं वाटते काय? मा धैर्य मा पोरगा पडला तर सगळेच कसे धावून आले होते. दादा वावरातून आला पैसे घेऊन. मग आणि आज आता पोरीले बरं नाही तर मी पिक्चर पाहायला जाऊ काय? नाही पैसे देवाची माझी ऐपत आहे. निदान मी घरी राहून घराचं राखण करू शकतो. तिला ताप आहे फक्त, दुसरं काही नाही. एवढं मोठं किती ऊन तपून राहिली, ताप आहे तिला. आणि कोणी थे जराशी कमजोर आहे आणि बिंदुताई खात नाही ना, म्हणून बिंदुताईच्या दुधामध्ये पावर नाही आहे म्हणून तिला तसं होऊन राहिलं. नाही तर कडक आहे पोरगी. हो परी काही बिमार नाही आहे, काही लई मोठी बिमारी नाही आहे. तिला ताप आहे, एक दवाईचा डोस घेईन ना तर ठीक होऊन जाईन. ते पायदा खेळायला लागन. तरी बाप ललिता मला नाही पटत. तू ते बाहेर जायचं करूच नको, घरात राज्य करायचं आहे कर. असे सांग, माय कधीच काही ऐकत नाही तिकडे. बरं बा चल. जोपर्यंत तू इच्छा पुरी होईल नाही ना तोपर्यंत तू तोंड फुगून राहायची. बायकोच बेकार आहे. चल काय घे उठला गिटला असं तर त्याला कपडे गिपडे दे घालून, टोपी गिपी. चल त्याच्या अंगावर घेतो. ये होईना बा, मी बात्याला तयार करतो, तुम्ही बसा. आई बहिणी बायकोच कशी आहे? बहीण काही समजत नाही. हा बहिणी बायकोचं कधी काही करते कधी काही करते. अहो ललिता, तुझे पाय दुखत होते ना, आता कुठं निघाले अजून एवढ्या उन्हीमध्ये? हे एवढी 2 वाजताची ऊन बाप्पा, किती झोमते हे ऊन. आणि त्या लेकराले पांघरून कुठं घेऊन चालले बाप्पा एवढ्या दुपारी, भर दुपारी? काऊन बरं नाही काय त्याला बी काही ताप घेपाला काय? टोकाची गरजच होती. काम आहे मंजुळा काकू आम्हाला. काम पडल्यावरच जाते ना कोणी. काम आहे आम्हाला म्हणून चाललो. त्याची तब्येत बरी आहे त्याची. असं कोणतं काम बाप्पा का तुम्हाला भर दुपारी जावं लागून राहिलं? समोताबाई हे सगळे तर दवाखान्यात गेले ना परीले घेऊन. मग संगमंगच कोण चालले गेले तर मग काम होतं तर संध्याकाळी जा नाही तर मग एवढ्या भर दुपारी. पंचायत का काकू, आम्हाला जे काम आहे ना ते दुपारचंच आहे, संध्याकाळी नाही होणार ते काम, म्हणून आम्ही चाललो. काकू एक सांगतो तुम्हाला मंजुळा काकू, थोडंसं लक्ष द्या ना घरावर. लक्ष द्यायचा जरा थोडंसं. कोण नाही ना घरी म्हणून म्हणतो. आम्ही बात येतो, आम्ही 3-6 वाजेपर्यंत आम्ही घरी येऊन जातो. तर तोपर्यंत थोडंसं लक्ष ठेवा ना काय. पण तू पाय दुखत होते म्हणतो ना? आता ठीक झाले. गोळी खाल्ली आणि बाम गिम लावली, आयोडेक्स लावली, ठीक झालं. हो पाय ठीक झाले आता. ते तेवढं घरावर लक्ष ठेव जा काकू. तसं आम्ही आता गिला लावला आहे. थोडंसं लक्ष ठेव जा फक्त.
ठीक आहे ठेवन ना मी, लक्ष ठेवन मी. हो. समोताबाई काही येते तर ते येतील ना, येतील ते बी येतील. आता 6 वाजे तरी ते येते, आम्ही येतो. तेवढा शेजार धर्म निघो जा, तेवढा घरावर जरासं लक्ष ठेव जा, ढोरं वासरं. हो बापा, हो पाहतो मी, लक्ष ठेवतो. जातो मी, या लवकर. त्याला पाहिजे बापा, झाका लागन तसंच झाकून चुकूनच घेऊन जाय. लेकराला मोठं पा लागते उन्हीचं. हो ना काकू, म्हणून तर पा बरं टोपी घातली, बुटही घातले, मोचे घातले आणि लॉंग कपडे घातले आणि अंगावर बी दिलं. बरं ठीक आहे. येले कनी पंचायतच आहे गड्या सगळ्या गोष्टीची. कुठं चालले आणि काय करता आणि काय नाही, काय आणता, येले सांगूच करावं काय आता. सवय राहते ललिता, कोणाकोणाला सवय राहते अशी. तिला सवय आहे, जाऊ दे. धैर्याचे बाबा, मला तर वाटते का तुमच्या आईनं तर नाही सांगून ठेवलं येईल का लक्ष ठेव जावं ललितावर, यायच्यावर, घरावर. मग आणि आली होती घरी समोताबाई करत आली होती. आईनं सांगितलं असतं तर ती समोताबाई करत काय आली असती. तिला तर माहीतच राहिलं असतं ना, तर आई घरी नाही म्हणून. तिला काय माहित, तिला सवयच आहे तिला पंचायत करायची. हो गड्या, ते आहे, तिला तर माहितच नव्हतं कुठं गेले तर. जाऊ द्या, घ्या धरा याले. थकली मी काय, तुम्ही मस्त चालून राहिले माणूस असून, मला लेकरू घेऊन राहिले मग हाते. घ्या धरा, तुम्ही धरा. आता बाहेर हिंडासाठी उत्सुकली होती, पिक्चर पाहण्यासाठी उत्सुकली होती. लेकराला धरणं होत नाही का ताण? धरशील तर. काय बाई, काय माणूस आहे बाई, हा लेकराला धरत नाही जरासा, दुःख तोंड्या. मग म्हणते काम करतो कायचं काम करते. चाल ना. हा चला, सांग ना. काय करून राहिला बाबा ह्या माणूस अंदर, किती वेळचा गेला, बोलतच नसन, चुपचाप उभा असन. एवढा टाइम लागते तिकीट घेवाले. आता मी गेली असती ना तर बात तिकीट घेऊन बाहेर आली असती. भेटली तिकीट? भेटली. एवढा टाइम लागते तुम्हाला तिकीट साठी? उभेच असाल, बोलत नसाल का तिकीट द्या म्हणून? लाईन होती तिथं लागली. सगळ्याच्या समोर कमी का पंतप्रधान का सगळ्याच्या पहिले मुली तिथं लाईन होती, लाईन लागली होती. तुम्हाला पण माही कदर नाही आहे जराशी बाई, जराशी कदर नाही. एवढ्या दुरून चालत मी आली लेकराला घेऊन, इथे उन्हीत उभी आहे. पण असं नाही का लेकराला घेतो म्हणून जरासही घेऊन नाही राहिले. त्याला कदरच नाही तुम्हाला बिलकुल माईवाले, कदरच नाही तर प्रेम कुठून असणार. नाही, मी जबरदस्तीने म्हणलं चला म्हणून घेऊन आले, मजबुरीनं. प्रेमानं तो कुठून येतच नाही मला, प्रेमानं तर कधी वागवतच नाही मला. मग म्हणता ललिता खराब आहे. अजून काय करू गड्या आता तुझ्यासाठी? तू म्हणलं घरी राहायचं, घरी राहिलो. बल्लीले दुकानावर ठेवलो, पिक्चर पाहायला चालतं, पिक्चर पाहायला आलो तुला सांग. अजून का आता तुला डोक्यावर बसू काय? डोक्यावर बसून नाचू काय? थोडस याले तर पकडते, लेकराले तर पकडा थोडस. हात दुखून गेले माही, त्याला पकडू. तुला जेव्हा होतं बाहेर, मग आली बाहेर तर आता पकड ना त्याला माझ जोर देतं आता. पकड, चल आता बस असं लागते आता. त्याच्यासाठी काय घेता तर घेऊन घे दुकानातून. कुरकुरे, बिस्किट, चिप्स घेऊन घे. त्रास नाही दिला पाहिजे त्यानं, म्हणतात डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. नाही होत, काही डिस्टर्ब नाही होत ना, काही नाही होत. घेऊन आणा तुम्ही आता. ते बी मीच घेऊ काय? घेऊन या ना. 1-2 चिप्सचे पाकिट आणा, 2 बिस्किटचे पाकिट आणा आणि ते लॉलीपॉप घेऊन येता. आणतो मी. सावलीत उभी राह तिकडे त्याला घेऊन. तुझ्याबरोबर त्याला उन्हात तपून राहिली. ललिता, महापोरग बिमार पडलं ना तर मी तुला सोडणारच नाही ललिता. कारण इकडे येवायची जी तुही होती दुपारचा पिक्चर पावायची. बिमार नाही पडलं पाहिजे महापोरग. काय महापोरग करता हो? माय नाव का पोरग? मला नाही का त्याची चिंता? तुम्हाला काय काय एकट्याले एवढी चिंता राहिली असती तर मग घ्या ना जवळ तर घेत नाही. बस दुरूनच महापोरग. तुला समजलं पाहिजे ना, लेकरू घेऊन बाहेर जाणं कसं होते, कसं वाटते. तर माझ्याजवळ देशील, तू आलीशी आणि चालशील, मग तुला काही समजणार बी नाही. म्हणून त्यापाशी देतो त्याला. घे धर, आणि त्याला काही झालं नाही पाहिजे एवढं लक्षात ठेव फक्त. काही नाही होत, विचार नको करा फालतूचा. काही नाही होत त्याला. सुषमा, कायचा कल्ला वय हो या? काय माहित बाई मंजुळा बाई, त्या तिकडूनच आवाज येऊन राहिला बाबा. ते समोताबाईच्या लाईनीमध्ये, ते तिकडे गाईवाल्याच्या इकडे तिकडूनच आवाज येऊन राहिला बाबा. कायचा होय तर कायचा नाही तर. दर सुषमा, ते समोताबाईच्या घरच्या घरी नाही बापा, कोणीच नाही ना घरी त्याच्या घरी. काय बोलताव? ते आहे ना, ते एक मंजटवाली सून आहे ना, ते ललिता म्हणते ते आहे ना घरी. दिसली होती मला मग, आणि 12 वाजता गेली ना बापा. ते इथं गेली 2 वाजता गेली. ते मला दिसली होती जाताना. एवढ्या भरून उन्हामध्ये लेकराले पांघरून गिंगरून घेऊन गेली. ते म्हणे लक्ष ठेवतो म्हणे घरावर म्हणे. मी का आता तिच्या घराकडेच पात्र काय बापा? हो माय बाई, कोणीच नाही का मग घरी? चला बरं जाऊन पाहू तिकडे काय झालं काय नाही तर. काय झालं तर लोकांचा गल्ला आवाज येऊन राहिला बाई. अजून चढला ताप, झोपली का तापच चढते तिने. आता तिकडे बाहेर चांगली होती. सांगितलं आहे ना डॉक्टरनं, 3 घंट्यानं तापाची दवा देवाची. ताप चढला का दवा देऊन द्यायची. आणि आता एक
अंदर गेलो की एक ओला कपडा करजून पुरा तिच्या पोटावर ठेवून देतो आणि झोपू देतो चांगली दवा देऊन मस्त उतरून जाते तर आता नको टेन्शन घेऊ उतरून जाते होऊन जाते ठीक मोहन घराला तर ताला लागला आहे बिंदू त्याला लागला आई चांगली पाय त्याला कसा लागला रे ललिता आहे ना घरी ललिता आहे ना अरे चांगली पाहिली ओढून पाहिली ताला लागलाय ना घराले कोणीच नाही ना घरी अमय आता बाई मग ललिता कुठं गेली दुकानात गेली असन ताला लावून काय माहित बापा तिला म्हटलं घरी राहायचं होतं दुकानात काय ते मराले गेली ते तर आता मदन तर होता ना दुकानात घरी कोणी नसल्यावर घरी राहत आले हो दर्शूची माय आली वाटते ललिता गी आली काय हो ललिता अमय समोताबाई तुम्ही आले काय आले काय हो समोताबाई बापा बापा तिकडे काय कल्ला चालू होता हो त्या तिकडे मांग गाईवाल्याच्या इकडे चोरी झाली तिकडे चोरी झाली म्हणते तिकडे एका घरामध्ये म्हणून लोक गाड्या कल्ला करत होते गेले आता आम्ही जाऊन पाहिले तिकडे गेले रिपोर्ट घी टाकायला गेले अमाय हो का हो मंजुळाबाई चोरी झाली म्हणते बापा एवढ्या दिवसानं घरी कोणी नव्हतं ताला लागून होता म्हणते घराले हो आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये दुपारी बाहेर बाहेर कोणी राहते काय रात्रीच्या तरी बाहेर राहते उन्हाळ्याचे लोक पण दुपारचे बाहेर राहत नाही उन्हाळ्याचे लोक तर या उन्हाळ्यामध्ये दुपारचे चोरी करते चोर असे बंद घर पाहतात ना घुसून जातात चोरीगिरी झाली मग ते घरचे लोक आले आणि मग पाहते तर घर फोडलं कल्ला करायला लागले तर मग गेले पोलीस ठाण्यात रिपोर्ट लिखाले आता काय होणार आहे भेटन तर भेटन नाही तर नाही बी भेटन अमाय बाई खरंच का हो मंजुळाबाई त्याला माय घराला ताला लागून आहे ना कुठं गेली ये मॅड बाई तर काय माहित बापा ललिता तिले म्हटलं होतं घरी राहायचो बापा आता ताला लागून आहे मा घराला कुठं गेली दुकानात गेली का काय तर दुकानात गेली असं नाही हो समोताबाई दुकानात नाही गेली तेही नाही दुकानात आणि मदनही नाही दुकानात ते दोघेही जण लेकराला घेऊन मार पांघरून घेऊन गेले बापा कुठं गेले तर काम आहे म्हणे आम्हाला भर दुपारी 2 वाजता गेले म्हटलं काय काम आहे म्हणे आम्हाला दुपारचंच काम आहे म्हणे आम्ही चाललो म्हणे घरावर लक्ष ठेव जा म्हणे म्हणलं हो बापा मग मी अंदर गेली मग मी काय बाहेर निघतो मग कल्ला ऐकू आला तर मग मी बाहेर निघाले तर इकडे येऊन पाहिले इकून तर त्या घराला ताला होता तर मग तिकडे चालली गेली आली नाही काय ते ललिता आली नाही काय अजून येवाचीच आहे का 6 वाजेपर्यंत येतो म्हणे बापा घरी येवाचीच आहे आम्ही येऊन गेलो त्याला लागलाय घराले आता वाचलं हो समोताबाई तुझ्या घर वाचली बापा तू नाही तर घरामध्ये जे जे आहे ना सर घेऊन गेले असते ते चोर जर तुझ्या घरावर नजर पडली असती तर बरं झालं ते तिकडल्या लाईनीत आले म्हणून इकडल्या लाईनीत आले असते तर तुझ्या घर नक्की फोडलं असतं आज चोराईनं गेलं होतं तुझ्या घर हो बापा मंजुळाबाई बरोबर आहे इकडल्या लाईनीत गेले असते ते तर माय घर फोडलंच असतं आज गेलं असतं माय सगळं जे आहे ते भाग्यवान हा हो तुम्ही भाग्यवान हा तुम्ही तुमचं घर राहिलं आता याच्या पुढे अशी गलती करजा नको असं दुपारी घराला ताला नको लावजा घरात राहायचं बापा नाही तर काही सांगता येत नाही हाय चाबी गिबी आहे हाय एक हाय आमच्यापाशी चाबी उघडतो आता लय वेळचं इले तापही होता इले दवाखान्यात दाखवलं आणि तिकडे मंदिरात गेलो दर्शन घेऊन पटापट आलो जा अंदर जा आता पाणी गिनी प्या खोला दरवाजा आणि प्या पाणी गिनी थकून आले आता हो मोहन उघड दरवाजा हाय ना त्यापाशी चाबी हाय आई हाय चाबी उघडतो मी मोहन पाय तू आडवा आला ना त्याच दिवशी मी इले हिच्या मायले बोलावून इले हाकलली असती ना तर बरं झालं असतं आज असा संताप भेटला नसता पाय अजून लावला आणला तिनं डोक्याला संताप अजून आई आता काय करतो आई मला वाटलं आता नाही करणार ते अशी म्हणून मी म्हटलं राहू दे घरातली गोष्ट घरात राहू दे म्हटलं असं वाटलं मला ये पाय मोहन आता ते घरी आली आता मी तिला सोडत नाही रे पा आता मी तिला चांगली फटकारतो आणि तिच्या मायले फोन लावतो तू म्हणतात येजो नको आता राहू दे आई आपल्या घरची गोष्ट आहे असं तसं करजो नको बिलकुल म्हणतात येजो नको तू बोलजोच नको काही आई आता नाही झाली ना चोरी आपल्या घरात सगळं ठीक आहे ना काम असं द्यायले दोघाले मदन बी तर गेला ना संग काम असं कोणतं तो गेले कामानिमित्तच गेले असं ना घर तर उघडं नाही सोडलं ना त्याला लावूनच गेले ना जाऊ दे ना आई जे गोष्ट झाली नाही त्या गोष्टीवर काहून आपल्या घरामध्ये अजून तू हे करतो मोहन तुला समजत नाही रे मी करतो काय आता एक दिवस तिथे घरामध्ये राहाय म्हणलं तर राहिली नाही ते घरी घर तिनं सांभाळलं नाही बरोबर हा ना तिकडून आपल्या घरी चोरी झाली असती तर तिनं दिली असती काय भरून घरामध्ये घरामध्ये काय नाही घरामध्ये गहने आहे घरामध्ये पैसे आहे घरामध्ये या मौल्यवान वस्तू आहे घरामध्ये काय नाही घरामध्ये झोपलीच आहे का दवा पाजली तिला उठून तेव्हा पाजा ना त्या बाई तिला दवा आता पाण्यात टाकलं अजून झोपली आता झोपत देतो किती झोपते तर अजून ताप चढण नजून दवा पाजून देती नाही आता जास्त गरम नाही ते झाकायनं झालं असं बाहेर गरम आता थोडंसं कोमट आहे तर झोप जाईल ना तर तापही तिचा निघून जाईल झोपू देतो तिला उठून तेव्हा पाजा दवा बरं तुझ्या मतानं चहा ठेवला हो चहा ठेवला मी